बाई तुझा आशीर्वाद. आजचा 25 मेचा भाग खरंच धमाकेदार आहे. कारण आता शेवटी काळजावर दगड ठेवून अवनीने राजासोबत प्लॅन बनवला. आधी सुरुवातीला बघा ती गुपचूप सगळ्यांच्या नजरेतून चुकत राजाची भेट घेते आणि आपली बॅग आधीच गाडीत नेऊन लपवते. आता घरातल्या सगळ्या गाड्यांमध्ये ट्रॅकर आहेत म्हणून राजाने अवनीला पळवून घेऊन जाण्यासाठी एक वेगळी गाडी निवडलेली असते. त्यानंतर अवनी मध्यरात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडते. सर्वात आधी तर स्वातीचे वडील तिला भेटतात. त्यांच्याशी बोलणं होतं. स्वातीही अचानक उठून समोर येते. अवनी तिची भेट घेते. तिच्यासोबत थोडंसं बोलते. अवनीला असं पहाटे अचानक तयार झाल्याचं बघून स्वातीलाही जरा अजबच वाटतं. पण बरोबर अवनीने सारवासारव करून घेतली. पण आता अवनी घरातून गायब झाले ही गोष्ट विवानमुळे घरातल्यांच्या लक्षात आली आणि त्यातच अवनीची शेवटची चिठ्ठी ही स्वातीच्या हाती लागली. म्हणजे अवनी घर सोडून निघून गेली आहे ही गोष्ट चंद्रकांतला समजले आणि त्याच्या पायाखालची जमीन हादरली. पण मग आता राजा अवनीला पळवून घेऊन जातोय तरी कसा? तेही त्याच्या तांगटांच्या त्या भावंडाशिवाय. तो हे सगळं कसं मॅनेज करेल ते पाहणार आहोतच. आणि प्रेक्षकांनो, आता पुढे जे काही करत राहील त्याचे पुढचे व्यवस्थित भाग तुम्हाला मिळणार आहेत. मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्हाला पुढचे भाग हवेत का, तर आजपासून ते आपण अपलोड करतोय. तर तुम्ही पुढचे भागही आवर्जून बघा, इतकीच विनंती आहे. तर आजचा हा मस्त भाग बघूयात. आधी स्वाती अवनीला समजावण्याचा प्रयत्न करते की अवनी प्लीज, तुला कळत नाही आहे का गं, हे सगळं काहीच बदलणार नाही आहे. तेव्हा अवनी चिडते, पण तुम्हाला दिसत नाही आहे का की माझी अवस्था काय होते ते? तेव्हा स्वाती सांगते की अवनी, तुला माहिती आहे ना गं की आपल्या घरात बाबांच्या शब्द अखेरचा, त्यांच्या शब्दापुढे कधीच कोणीच जाऊ शकत नाही. अगं मी तर सून आहे या घरची आणि तू तर मुलगी. तुझ्या बाबांचा स्वभाव तुलाच चांगला माहिती आहे ना. सॉरी अवनी, मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. स्वाती आता निघून जाणार. दरवाजापासून ती परत फिरते. अवनीला घट्ट मिठी मारून इतकी रडायला लागते, कारण तिचंच मन तिला खात असतं की अवनीसाठी ती काहीच करू शकत नाही. तेव्हा अवनी मनाशी पक्का निर्धार करते की बरोबर आहे का तुझं, वाताहात तर माझ्या आयुष्याचे होणार आहे, म्हणून मलाच काहीतरी करावं लागेल. स्वातीला ती रडू नकोस असं सांगते. स्वाती आपले डोळे पुसते आणि ती बाहेर निघून जाते. स्वाती जाता क्षणी अवनी पटकन आता चेंजिंग रूममध्ये जाऊन आपली बॅग आणते. तिने ऑलरेडी ती बॅग पॅक केलेली असते. त्यानंतर तिचं लक्ष समोर जातं तिच्या गोल्ड मेडलकडे, ज्याची व्हॅल्यू घरात कोणालाच नाही आहे. जेव्हा ती गोल्ड मेडल घ्यायला जाते ना, तेव्हा चंद्रकांतसोबतचा तिचा गोड आठवणीतला फोटो अचानक खाली पडतो. जेव्हा ती फोटो उचलून बघते तेव्हा मात्र तिच्या इतकं जिव्हारी लागतं हे सगळं. पण या सगळ्या इमोशनल गोष्टीकडे आता ती दुर्लक्षच करते आणि तिच्यासाठी तेच बरं आहे. त्यानंतर तिने आता बॅग पॅक केलेली असते, आपलं गोल्ड मेडल घेतलेलं असतं. विचार करते, थोडासा बसते. अवनीचे श्वास वाढलेले असतात, म्हणजे तिला भीतीही तितकीच मनातून वाटते. पण त्यावेळेलाच ती श्वास घेते, सोडते. असं थोडा वेळ करून ती स्वतःला शांत ठेवते आणि मग त्यानंतर ती पटकन राजाला फोन करते. त्यानंतर अवनी पटकन बॅग उचलते, पण तिच्या लक्षात येतं की बॅग तर बाहेर घेऊन जायची आहे. म्हणूनच ती पटकन राजाला कॉल करते आणि राजाला ती सांगते की माझी बॅग घेऊन जातोस. तेव्हा राजाला धक्का बसतो की आत्ता, अहो पण इथे सगळी माणसं आहेत. तेव्हा अवनी त्याला सांगते की असं आहे का, बरं ठीक आहे, तू एक काम कर ना, तू ना मागच्या दारातून ये ना, मी येते तिथे. तेव्हा राजासुद्धा पटकन आता मागच्या दाराकडे वळतो. तोपर्यंत अवनी रूमच्या बाहेर पडणार तर सतत माणसांची येरझार असते. घरात पाहुण्यांनी घर भरलेलं असतं. अवनी सुरुवातीला 1-2 वेळा तरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करते, पण सतत कोणी ना कोणी दरवाजा पुढून जातच असतं. त्यानंतर कसं बसं तरी तिने बॅग घेऊन जाते आणि नेमकं जिन्यापाशी जाता क्षणी अचानक समोरून महेश हजर होतो. महेशला पाहताच अवनीची पळताभुई थोडी होते. ती पटकन जिन्यावर माघारी जाऊन पळून लपून बसते. आता महेश दुसरीकडे जातो. त्यानंतर अवनी महेश जाताच अंदाज घेत घेत पायऱ्यापाशी येते
आणि स्वतःच्या मागे आता तिने बॅग लपवलेली असते. काही तिची पाहुणे मंडळी येतात, अवनीची विचारपूस करतात. अवनी छान मस्त हसून बोलते त्यांच्याशी. 2-3 वेळा ती पळण्याचा प्रयत्नही करते, पण सुरुवातीला ती तिथे उपस्थित असलेली माणसं जी इकडे तिकडे फिरतात ना, त्यांना जाऊ देते आणि त्यानंतर पटकन बॅग घेऊन अशी काही वेगाने धावत सुटते. तोपर्यंत राजा मागच्या दारात हजरच असतो. अवनी भसकन येणार तर ए ए ए करून तो ओरडतो, कारण समोर तो वॉचमॅनही असतो आणि एक माणूस डेकोरेट करत असतो, सगळं काही फुलांच्या माळा लावत असतो. तेव्हा अवनीला तो पटकन सावध करतो आणि तिथेच थांबायला सांगतो. आता जो डेकोरेट करणारा मुलगा असतो ना दत्ता, त्याला तो सांगतो की ऐक ना, तुला तो तिकडे बोलावतोय बघ, जा पटकन, तिकडचं डेकोरेशन राहिलंय, करा नाहीतर साहेब ओरडतील हां. तेव्हा तो पटकन शिडी घेऊन दुसरीकडे जातो. आता राहिला प्रश्न वॉचमॅनचा. त्याला बरोबर राजा घोळात घेतो. त्याला सांगतो की ओ तुमच्या पाठीला काहीतरी लागले बघा. तेव्हा तो वॉचमॅन बघायला जातो. राजा त्याला बोलवतो, इकडे इकडे मी साफ करतो या. राजा त्याला बोलण्यात गुंतवून ठेवतो आणि अवनीला पाठीमागून हाताने इशारा करतो. अवनी बॅग घेऊन सुसाट पळत सुटते. त्यावेळेस आता त्या वॉचमॅनच्या शर्टावरती काही लागलं बिगलं नव्हतं, पण राजाने बोलण्यात गुंतवून अवनीला तेथून पळण्याचा मार्ग सोपा केलेला असतो. राजा त्या वॉचमॅनलाही तेथून घालवून देतो की जा ते गेट बंद करा, नाही तर गुरं येतील घरात. तेव्हा तो वॉचमॅन धावत सुटतो आणि राजा इकडे पळत येतो अवनीकडे. अवनीला तो येता क्षणी विचारतो की तुम्हाला कोणी वरती बघितलं तर नाही ना? अवनी सांगते की नाही, कोणी बघितलं नाही, मी सेफली आली. राजा आता तिला सावध करतो की ही बॅग तुमच्या गाडीत नाही ठेवता येणार. अवनीच्याही विचारात इतकी गुंतून पडलेली असते. राजा तिला सांगतो की मी दुसऱ्या गाडीची अरेंजमेंट केली आहे. अवनी पुन्हा त्याला तेच सांगते की तू एक काम कर, आपण ना बाबांच्या गाडीत नाही जाऊ शकत, बाबांची गाडी घेऊच शकत नाही मुळात, कारण त्याचा ट्रॅकर आहे आणि आपण ऐनवेळी पकडले जाऊ शकतो. त्यापेक्षा तू दुसऱ्या गाडीची अरेंजमेंट कर. काय यार, राजा तेच सांगत होता ना. राजा पुन्हा म्हणतो की हां, माझं चुकलं, मी दुसऱ्या गाडीची अरेंजमेंट करतो. बरं, आता ही बॅग मी सेफली तुमच्या गाडीतच ठेवतो. त्यानंतर राजा सांगतो की मी रात्रीच्या वेळेला तुम्हाला रिंग देतो, तुम्ही मला रिंग द्या. तेव्हा अवनीला वाटतं की तो सोन्याबद्दलच बोलतोय. अवनी त्याच्यावरती इतकी डाफरते की बाबा आता सोनं भिनं नको ना मागूस, त्यापेक्षा मी तुला ऑनलाईन पेमेंट करते ना. राजा आता इतका चिडतो, अहो रिंग म्हणजे ती रिंग नाही हो, फोनची रिंग द्या मला. तेव्हा ते आता बाकावरती बसते आणि स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत असते. राजा तिला विचारतो की अहो इतक्या पॅनिक का होत आहे तुम्ही? तेव्हा अवनी म्हणते की मूर्ख आहेस का, मी काय घरातून रोज रोज पळून जाते का असं? तेव्हा राजा म्हणतो की हां, खरं तर मीच मूर्ख आहे ना, नाही म्हणजे असं मुलींना पळवून नेण्याची कामं मी डेली बेसिसवर करतो नाही का? तेव्हा अवनी त्याला मग चिडते, तू गप्पा बस रे, सतत आपलं बडबड 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 बडबड. बरं आता इथून निघून जायचं, काय करायचं आहे? तेव्हा राजा तिला सांगतो की माझा एक मस्त प्लॅन ठरला आहे. अवनी पुन्हा डापरते की तुझा प्लॅन नाही हां, उगाचच तुझ्या त्या फुसक्या प्लॅनने आपण पकडले जाऊ. तेव्हा राजा म्हणतो की आता काय सगळे प्लॅन मी तुम्हाला सांगूनच करायचे आहेत का? तेव्हा अवनी सांगते की हो, जे करशील ते मला सांगायचंच. राजा तिथेच असलेल्या पोत्यातल्या ज्या फुलांच्या माळा त्या खाली फेकतो आणि त्याच्यामध्ये अवनीची बॅग टाकत असतो. तेव्हा अवनी त्याला सांगते की हां हां, ती बॅग आहे ना त्यामध्ये लपवा, म्हणजे कुणाला संशय नाही येणार. तेव्हा राजा म्हणतो की हो, बरं झालं तुम्ही मला सांगताय, काय आम्हाला सुचतच नाही ना काही. आता सगळं तर प्लॅनिंग राजाचंच आहे. अवनी मात्र स्वतःचंच नाव लावून मोकळे होते. राजा तिला सांगतो की व्यवस्थित प्लॅनिंग करतोय मी, तुम्ही जा इथून. अवनी फिरून त्याला विचारते की ऐक ना, जे करते ते मी योग्यच करते का रे? तेव्हा राजा तिला समजावतो की प्रत्येकाला आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा तितकाच अधिकार आहे आणि तुम्हाला तर आहेच आहे. तुम्ही तुमच्या डिसिजनवरती तीळ मात्रही शंका घेऊ नका. तेव्हा अवनी त्याच्यावरती चिडते पुन्हा. मी काय शंका-बिंका घेत नाही हां, फक्त मनाच्या समाधानासाठी बोलते. तेव्हा राजाला इतकं हसू येतं. अवनी पुन्हा फिरून विचार करते की ऐक ना, आई बाबा, दादा वहिनी यांना काय वाटेल रे मी असं निघून गेल्यानंतर? तेव्हा राजा म्हणतो की हे बघा, तुमचं कन्फर्म झालं की कळवाच मला. काय बॅग पण इथेच आहे, जर जायचंच असेल तर जातो घेऊन मी तुम्हाला.
तेव्हा अवनी त्याच्यावरती चिडते की माझं कन्फर्म आहे, मीच जाणार आहे इथून. म्हणजे तिच्या मनाची इतके कालवाकालव होत असते की एकीकडे तिला जायचे असतं, दुसरीकडे घरच्यांची काळजीही वाटते. जाण्यापूर्वी राजाला पुन्हा ती फिरून ओरडते की ऐक, लगेचच माझ्या मागे मागे येऊ नकोस मूर्खासारखा, नाहीतर याची लगेचच. तेव्हा राजा म्हणतो की हो, विसरलोच होतो, आलो असतो ना मी मागे, हा नाही, मूर्ख आहे ना मी, जावा तुम्ही. आता अवनी जाते तेव्हा राजाही चिडचिड करतो. चंद्रकांत देशपांडेची मुलगी शोभते हा, नाही म्हणजे आपण फक्त शाणे, बाकीचे सगळे अडाणे. अवनीची अस्वस्थता राजा समजून घेतो. देवी आईकडं तो तुझ्यासाठी प्रार्थना करतो की देवी आई यांना हिंमत दे ग, घाबरल्यात बिचारा. आणि अवनीच्या पाठोपाठ लगेच राजे येतो. आता तो फुलांच्या माळा लावणारा नोकर जो असतो तो येऊन ओरडतो की काय राजादा, मला कुठे बोलवलं होतं, उगाचच सांगितलं. तेव्हा राजा पटकन बहाणेबाजी करतो की काय, अरे पण माझ्याकडे तर सांगितलं होतं, खोटं बोलतोय तो. आता त्या गोणीमध्ये तो अवनीचे बॅग लपवून घेऊन जात असताना तो विचारतो की हे काय नेत आहे. राजा आता ओरडण्याची नाटकं करतो की अरे मागे किती कचरा पडला आहे बघ, सगळं तुम्ही ड्रायव्हरला करायला लावताय कामं, आणि ड्रायव्हरने ड्रायव्हिंग कधी करायची, जा जाऊन बघ बाकीचे सगळं काढून आण तिथलं. आणि राजा पटकन तेथून सटकतो. रात्रीच्या वेळी तांगटांच्या घरी आता झोपायची तयारी होत असतानाच धन्या अचानक विषयाला फाटे फोडतो. पाण्याला तो सतत हाका मारत असतो की पाण्याला ऐक ना, ऐ पाण्याला ऐक की. तेव्हा पाण्या चिडून विचारतो की धन्या, नाही म्हणजे काहीतरी सांगितलं तर कळेल ना मला. धन्या मुद्दामच विषय काढतो की एव्हाना जर आपण राजाला मदत केली असती ना, तर आतापर्यंत सून घरात आले असते, आपल्याला बाईचा आशीर्वाद मिळाला असता, आताचा श्राप बी सुटला असता, घरात आनंदी आनंद झाला असता. यशोदा चिडतो, ए बस करा की बस करा हे सगळे, आता नको ना जास्तीचं. तेव्हा धन्या सांगतो की यशोदा, अरे ते झोपताना पॉझिटिव्ह थिंकिंग करायचे असते ना, हॅपीनेसचा विचार करायचा असतं म्हणून. अचानक पाणी येतो, धन्याला उठवतो. काय बोलला धन्या तू, हॅपीनेसवरून आठवलं, आपल्या घरातलं चालतं डुलतं बोलतं हॅपीनेस कुठं आहे. म्हणजे आता या दोघांना कुणीकडून बहाणा मिळाला या राजाच्या मदतीसाठी. मग तो मुद्दामच म्हणतो की अण्णांना जाऊन आणावं लागेल. धन्याही म्हणतो की जायला पाहिजे. दोघेही सांगतात की यशोदा थांबा, मी अण्णांना घेऊन येतो. यशोदाला बरोबर त्यांचा प्लॅन लक्षात येतो. पाठीमागून तो आवाज देतो की थांबा, कोणी कुठेही जाणार नाही या, कुठेच नाही. तेव्हा पाण्या मस्का मारतो की आपलं पिदाड माणूस आहे, कुठं पडलं बिडलं तर. त्यावर यशोदा सांगतो की काही गरज नाही आहे, अण्णांना काही होणार नाही, मी जाऊन बघतो आणतो. त्यावर धन्या वाक्य रिपीट करतो की हां, काही होणार नाही अण्णाला. पाण्यादा कळलं ना, काही होणार नाही अण्णाला, मी जाऊन आणू का. यशोदा त्याच्यावरती डाफरतो, असा चापटवी ना, झोप गपचूप चल. यशोदा अण्णाला फोन लावून बाहेर येणार. अण्णा समोरूनच आलेले असतात, मस्त डुलतच आलेले असतात दरवेळेसारखं. आता त्यांच्याकडून ते सायकल घेऊन पडणार, तोपर्यंत यशोदा जाऊन आवरतो. इकडून दत्ता काका टोमणा मारतो की बघ फिरता मनोरा. आता तिकडे अण्णा सांगत असतात की मिस्त्री येणार आहे तू, तुला ते माहीत नाही का, असं पिसार ते असं पडत नाही. तेव्हा यशोदा समजावतो की हो अण्णा हो, तुम्ही चला घरात चला. आताही तिकडून टोमणा मारते. आता घरात जाता जाता अचानक अण्णांचं लक्ष त्या कुदळाकडे जातं, जो कुदळ कित्येक वर्षापूर्वी आत्याने त्या घरावरती मारला होता. तेव्हाच त्याने श्रापही दिला होता की या घरात कुठलीही बाई सून बनून येणार नाही, या घराला कुठल्याही बाईचा आशीर्वाद मिळणार नाही. आणि त्यावेळी तिने बोंबाही मारल्या होत्या. मुद्दामच ते मोठ्याने पुन्हा खिजवते की सख्या बहिणीचा श्राप आहे, जो कधीच मिटणार नाही. इकडून अण्णा म्हणतात की चल हड, माझ्या घराला बाईचा आशीर्वाद लागला, माझ्या घरात सुना येणार. असं अण्णा मोठ्याने ओरडत असताना धन्यान पाण्या बी धावत येतात. धन्या समजावायला जातो की अण्णा राहू देत, सोडा ना. अण्णा त्याच्यावरतीच वचकतात की ऐ सोडे, बोलतोय ना मी, तिला ना असंच बोललं पाहिजे. माझ्या पोरांचे लग्न होणार, माझ्या घराला बाईचा आशीर्वाद लागणार, मी त्या दिवशी अख्ख्या घराला लाईटिंग लावणार आणि नाचणार मी, डान्सिंग लाईटिंग.
डान्सिंग लाईटिंग करत अण्णा असे बेफाम नाचत सुटतात ना, आत्या आणि दत्ता काका त्यांच्यावरती हसत सुटतात. त्यांना टोपणे मारतात की येडं झालं आहे, याला कोणीतरी येड्याच्या इस्पितळात भरती करा. आत्या आणि दत्ता काका हसत सुटतात. त्यावर अण्णा त्यांना सांगतात, ताकीद देतात की जे हसतील त्यांचे दात तुटतील. अशा कर कर कर. आत्या आणि ते मुद्दामच त्यांना डिवचण्यासाठी पुढे येतात की हां, अरे तुला साधं उभं बी राहता येईना आणि आमचे दात तोडणार तू, चल तोड. तेव्हा यशोदा समजावतो की अण्णा, संध्याकाळ झाले, रात्र झाले ना, कशाला उगाचच तमाशा, राडा नको. अण्णा म्हणतात की रात्र झाले, नको राडा नको. त्यावर दत्ता काका मुद्दाम हिणवतो की धोंडे, आमचा आमचा हिस्सा दे आणि जा कुठं जायचं तिथे तुझी पोरं घेऊन. त्यावर धान्या ताकीद देतो की दत्ता काका, सारखं काय रे हिस्सा 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 करतोयस, तुझ्या हिस्स्याचे तुझ्याकडे अण्णा पाठवू का, मग कळेल, पाठवू का. त्या दोघांचीही चांगलीच घाबरगुंडी उडते. अण्णा एक पाऊल पुढे काय टाकतात. अण्णा लाईटिंग डान्सिंग करत नाचतच असतात. यशा आता त्यांना कसं तर बसा तरी घेऊन जातो पुढे. आत्या आणि दत्ता काका त्याच्यावरती हसून त्याची खिल्ली उडवत असतात. म्हणे लाईटिंग डान्सिंग, याला धडे उभं बी राहता येईना. या आत्याचा माझा श्राप आहे, तो कधी बी खोटा ठरणार नाही, असा हिचा भ्रम अजूनही तोच आहे. पण आता इकडे बघा, मध्यरात्रीच्या वेळी अवनी छान असं साडी वगैरे नेसून तयार झालेली असते. ती जेव्हा रूमच्या बाहेर येते ना, तेव्हा ती अंदाज घेते की आजूबाजूला कोणी आहे का. लपत छपत ती बाहेर पडते. अचानक समोर लक्ष जातं, तिच्या आईबाबांची खोली असते. तिला अचानक कहीवरून येतं. मनात भावना दाटून येतात आणि तिचे पाय आपोआपच तिच्या आईबाबांच्या खोलीकडे खेचले जातात. जेव्हा ती जाते ना, दरवाजा उघडण्याची हिंमत होत नाही हो तिच्यात. म्हणून ती गॅलरीच्या बाजूकडून जाते वळून फिरून आणि खिडकीतून आईबाबांना निहाळते. अवनी खिडकीतून आईबाबांकडे बघते तेव्हा बाबा कूस बदलतात. चंद्रकांता आणि अवनीला पूर्वीपासूनचा प्रत्येक प्रसंग आठवत असतो. गोल्ड मेडल मिळाल्यानंतर चंद्रकांतला येऊन खट्ट मिठी मारणारी अवनी, अचानकच तिला बॉम्ब पडावा अंगावरती तशी मिळणारी विवांसोबतची लग्नाची बातमी. अवनीला लग्नासाठी चंद्रकांतने खूप वेळा कन्व्हिन्स केलं. तिला हे सुद्धा सांगत राहिला सतत की आजपर्यंत तुझा एकही शब्द मी खाली पडू दिला नाही, आता तुझी पाळी. आता अवनीचं लग्न होणार आहे. त्याच्या आधीच आपण बघितलं होतं की तो किती अस्वस्थ झाला होता, किती घाईवरून आलं होतं. अवनीला सांगितलं होतं की सगळ्यात जास्त प्रेम मी तुझ्यावरती करतो. त्यानंतर आता मागचा प्रसंग की अवनी जेव्हा विवानला सायको म्हणाली होती ना, तेव्हा त्याने तिचं अचानक थोबाड फोडलं होतं. पहिल्यांदा चंद्रकांतने अवनीवरती हात उगारला होता. अवनी मानावर दगड ठेवून शेवटचा आशीर्वाद घेते खिडकीतूनच आईबाबांचा. डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात, पण आपले अश्रू पुसून आपल्या मनावर दगड ठेवून ती तशीच परत फिरते. जेव्हा ती अंदाज घेत इकडे तिकडे कोणी आहे का शोधत पायऱ्या उतरते, नेमके स्वातीचे बाबा समोर येतात आणि ते अचानक अवनीला भेटून विचारतात की ए अवनी, अगं तू इतक्या सकाळी सकाळी काय करतेस. अवनी आता ततपप करते, पण ती पटकन प्रश्न विचारते की तुम्ही काय करताय, माझं जाऊ देत सोडा, तुमचं काय. तेव्हा ते सांगतात की अगं मॉर्निंग वॉकला गेलो होतो, मस्त पहाटेच्या वेळी फ्रेश हवा असते ना, फ्रेश ऑक्सिजन मिळतो. ए अवनी, तू पण कॅनडाला गेल्यानंतर ना पहाटे रोज पळत जा. अवनी विचार करते की पळत जाऊ, हो काका, मी पळूनच जाणार आहे आता. तो घाबरतो आणि विचारतो की काय. तेव्हा अवनी सांगते की नाही, म्हणजे उद्यापासून पळायला सुरुवात करणार आहे असं म्हणायचं होतं. बरं काका, जावा तुमचं म्हणायचं योगा वगैरे सगळं काही करा, नाहीतर ऑक्सिजन संपायचा तुमचा. ते हसतात आणि निघून जातात. आता अवनी अंदाज घेऊन जाणार तर अचानकच समोरून स्वाती बाहेर येते. ती खूपच अस्वस्थ असते. अवनी पटकन जिन्यावरतीच लपून बसते आणि त्याच्या त्या कोपऱ्यातूनच ती स्वातीकडे पाहत असते. स्वाती येऊन थोडंसं पाणी पिऊन स्वतःला शांत करते. तिच्या अचानक समोर लक्ष जातं तर गणपती बाप्पाची मूर्ती दिसते. तेव्हा स्वाती हात जोडून गणपती बाप्पाकडे प्रार्थना करते की अवनी खूप अस्वस्थ आहे. बाप्पा, तिच्यासाठी मला काहीच करता येत नाही आहे रे, पण तू तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा
अवनीला इतकं घाईवरून येतं आणि लपून बसलेली अवनी अचानक स्वातीच्या समोर येते. स्वाती तिला आश्चर्यचकित होऊन विचारते की अवनी तू? तेव्हा अवनी तिला फिरून प्रश्न विचारते की अगं वहिनी तू काय करतेस आणि इतकी अस्वस्थ का आहेस? तेव्हा स्वाती सांगते की अवनी मला खूप विचित्र स्वप्न पडलं गं. तू अशी रस्त्यावरून धावत सुटली आहेस. बाबा खूपच पॅनिक आहेत. महेश असं इर्जाऱ्या मारतोय आणि आई खूप रडतायत अगं. मी ना असं झोपेतून दचकून उठले ग अवनी. अवनी तू काळजी करू नकोस हां. लग्नानंतरसुद्धा प्रत्येक डिसिजनमध्ये मी तुझ्या सोबतच असेन, असं तिने म्हणता क्षणी अवनी घट्ट मिठी मारते तिला. आता स्वाती अचानकच विचारते की वाव अवनी तू तयार होऊन आलीस? आता तिला काय खोटं कारण द्यावं सुचत नाही, म्हणून आपला अवनी थापा मारते की नाही सकाळी लवकर उठले होते सो म्हटलं आवरूनच बसावं. अवनी मुद्दाम थापा मारते की अगं तू मंदिरात जायचं म्हणाली होतीस ना? तेव्हा स्वातीच्या लक्षात येतं की अरे देवा मीच विसरले. अगं अवनी तू थोडा वेळ थांबतेस का? मी पटकन जाऊन रेडी होऊन येते आणि महेशही येईल इतक्यात. अवनी विचारते की दादा कुठे गेलाय? स्वाती तिला सांगते की अगं लग्नाची बरीचशी कामं बाकी आहेत ना, ते पाहण्यासाठी महेश त्या हॉलमध्ये गेलाय. येईलच तो इतक्यात, मी तयार होऊन येते. तू जा पटकन थोडा वेळ आराम कर. जा बरं अवनी. आणि अवनी तिच्यासमोरच वरती निघून जाण्याचं एक नाटक करते. आता स्वाती तिच्या रूममध्ये जातात. अवनी पुन्हा फिरून अंदाज घेते आणि पटकन पायऱ्या उतरून खाली येते. अचानक तिचंही लक्ष गणपती बाप्पाकडे जातं आणि मग ती प्रार्थना करते की बाप्पा या घरात अशी कोणीतरी आहे जिला सतत माझी काळजी वाटते. ती मला समजून घेते. पण आता जर मला माझी स्वप्न पूर्ण करायची असतील ना, तर मला या घरातून निघून जावंच लागेल. आणि काळजावर दगड ठेवून अवनी शेवटी घर सोडून निघून जातेच. प्रेक्षकांनो आजचा हा छान उत्कृष्ट मस्त भाग इथेच संपला आहे. पण पुढील भागामध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. कारण राजा गुपचूप अवनीला पळून घेऊन जातो. दोघे आता निघून गेलेले असतात. नंतर अचानक सकाळच्या वेळेला विवानचा फोन येतो आणि विवान महेशवरती डाफरतो की तुझी बहीण आहे कुठे ते बघ आधी. आणि अवनी घरात नसल्याचं महेशला समजतं. त्यातच अवनीने लिहिलेली शेवटची चिठ्ठी ही स्वातीच्या हाती लागते आणि तेव्हा घरातल्यांना सगळ्यात मोठा धक्का बसतो की अवनी घर सोडून निघून गेली. पण मग आता अवनी सापडेल का, त्यांच्या हाती लागेल का? पण मग प्रेक्षकांनो हीच एक घटना कारणीभूत ठरणार आहे राजा आणि अवनीच्या लग्नाचे. ती कशी ते पाहत राहणार आहोतच, म्हणून आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढचे भाग तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील.